सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। खंडाळा तालुक्यातील पारगाव गावातील एक महिला बेपत्ता असल्याचा गुन्हा खंडाळा पोलीस स्टेशन येथे दाखल केला आहे। तरी सदर हिंदू महिलेला फूस लावून अमीर शिकलगार विटा या मुस्लिम तरुणाने जबरदस्तीने दबाव टाकून बदनामीची धमकी देऊन अपहरण केले आहे अशी सर्वत्र चर्चा असून हे प्रकरण लव्ह जिहादचं आहे असं निदर्शनास येत आहे। संबंधित युवतीचे धर्मांतरण केले तर नाही ना, उद्या कोणताही अपप्रकार या महिलेबाबत होऊ नये याकरिता आपण लवकरात लवकर हिंदू महिलेचा शोध घेऊन त्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन करावे असे निवेदनामध्ये म्हटले आहे। त्याचप्रमाणे अमीर शिकलगार याने अजून कोणत्या आणि किती हिंदू मुलींना अथवा महिलांना अशा लव्ह जिहादमध्ये फसवलं, यासाठी त्या तरुणाला अजून कोठून बळ मिळत आहे का, यासाठी तरुणाची कसून चौकशी करावी। त्याचप्रमाणे मुंबई येथे धर्माने हिंदू असलेल्या भगिनी कुमारी यशस्वी शिंदे, अरविंद वैश्य यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला आणि अमानुष छळ करून अत्यंत निघृण अशी हत्या करण्यात आली। या घटनेने संपूर्ण देश हळहळला असून लव्ह जिहाद मधून झालेल्या या घटनेचा आम्ही तीव्र निषेध केला आहे। या संबंधित दाऊद शेख आणि त्याचे सहकारी असणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, त्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा या घटनेबाबत सकल हिंदू समाजाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती शिव हिंदुस्थान प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाज यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। नमस्कार, सत्यशोधक महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आत्ता सध्या आपण खंडाळा तहसील कार्यालय, खंडाळा पोलीस स्टेशन येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आहे आणि त्या निवेदनाच्या अनुषंगानं समोरच्यांवर कडक कारवाई करावी या संदर्भात इथं सर्व हिंदू समाजाच्या वतीने सर्व जमलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार। मी युवराज ढमाळ। आज आपण खंडाळा पोलीस स्टेशनला लव्ह जिहाद, गोवंश हत्याबंदी या विषयावर निवेदन दिलेलं आहे। लव्ह जिहादचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, त्याची क्रूरता किती शिगेला गेली आपण परवाच्या हुरणच्या प्रकारावरून पाहिलेलं आहे। खरं तर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा कुणाचाही यातील हेतू नाही आहे, पण दोन्ही धर्माच्या संस्कृती भिन्न असल्यामुळे दोन्ही धर्म एकमेकांच्या कंप्लीट विचारानं म्हणण्यापेक्षा संस्कृती आणि यांनी विरुद्ध असल्यामुळं हे कुणाच्याही पचनी पडत नाही। पहिले हे तालुक्यात जिल्ह्यात प्रकार होते, ते आता आपल्या घरापर्यंत आलेले आहेत। तरी याच्यावर लवकरात लवकर कायदा होऊन बंदी यावी यासाठी आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे। यात कुणाचाही जातीय तेढ निर्माण करण्याचा उद्देश नसून फक्त प्रत्येकानं आपापली संस्कृती समजून घेऊन प्रत्येकानं आपापल्या संस्कृतीचा आणि इतरांच्या संस्कृतीचा आदर करून त्याप्रमाणे वर्तन केलं पाहिजे, हा संदेश यातून द्यायचा आहे। नमस्कार, जय श्रीराम। संदीप ननावरे, खंडाळा, हिंदू कार्यकर्ता आहे। प्रामुख्याने आपण पाहिलं की उरणमध्ये झालेल्या घटनेचा निषेध म्हणून आपण आज या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत। यशस्वी शिंदे असेल, अरविंद वैश्य असतील, निर्गुणप्रमाणे हत्या होऊन आज सकल हिंदू समाजासाठी एक खेदजनक गोष्ट आहे। आपल्या खंडाळा तालुक्यामध्ये ही लव्ह जिहादची बरीचशी अशी प्रकरणं मागच्या काही 5-6 वर्षामध्ये घडत आहेत। आता नव्याने आपल्या खंडाळा तालुक्यामध्ये झालेल्या घटनेचा सखोल अशी चौकशी करावी आणि संबंधित त्या कुटुंबाला हिंदू भगिनी घरामध्ये स्वघरी परत आणावी, यासाठी आपल्या यंत्रणेने याची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई व्हावी, अन्यथा सर्व सकल हिंदू समाज तीव्र आंदोलन करेल। धन्यवाद। जय श्रीराम। मी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दारकरी विशाल बाळासाहेब तरवडे। आज आपण इथे सगळे यासाठी जमलेलो आहे की आता आपल्या तालुक्यात जे लव्ह जिहादचं प्रकरण झालेलं आहे, हे आता महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात चाललेलं आहे लव्ह जिहादचं। उरणमध्ये आपली भगिनी यशस्वी शिंदे हिचा पण या प्रकारे लव्ह जिहादच्या प्रकरणात वापर करून त्या महिलेवर अन्याय झालेला आहे। असे प्रकार जर आपल्या तालुक्यात होत राहिले तर आपण पुढे काय करायचं, यासाठी आपण इथे सगळ्यांनी जमलेलो आहे। ह्या पुढे असले प्रकार आपल्या तालुक्यात, आता तालुक्यात आले म्हणजे आपल्या थोडक्यात घरापर्यंत आलेले आहेत। याविषयी आपल्या सर्व हिंदू बंधू भगिनींनी विचार करावा, हे असले प्रकार आपल्या इथं होऊ नये यासाठी प्रयत्न करावे। सगळ्यांनी याची माहिती घ्यावी आणि ह्या पुढे असले प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी, एवढे यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। जय श्रीराम। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।